नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहते जनप्रवास लाईव्ह. महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस बघण्यासारखं झालेलं आहे. आणि आज राहुल गांधी यांचा दौरा. राहुल गांधी पुण्यामध्ये, म्हणजे तसं म्हटलं तर आता पश्चिम महाराष्ट्राचं केंद्र पुणेच व्हायला लागलेलं आहे. आणि राहुल गांधी यांना इत्थंभूत माहिती ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली दिल्लीत जाऊन दिल्ली गेल्यानं त्यांनी आता तरुणांच्या मध्ये जी लाट निर्माण झाली आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये, ती कशी कॅप्चर करायची आणि त्याच्यासाठी काय काय नियोजन आहे. मग त्याच्यासाठी देवाभाऊ टार्गेट झालेत का, हेही विश्लेषणाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरच बोलायचं आहे. राहुल गांधींचा दौरा येणार, त्याच्या वेळेला शरद पवारांनी काय करावं, त्यांच्या पक्षानं, त्यांच्या गटानं, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांनी लवकरात लवकर निर्णय करावा, ह्याही चर्चा आहे. काँग्रेसमध्ये विलिनीकरण, त्यांच्यामध्ये रोहित पवार हे पूर्ण आता राहुल गांधी यांचे समर्थकच बनलेत म्हणायला हरकत नाही. कारण ते राहुल गांधी आले तरी ते तिथं जाणार नसले तरी ते एक नक्की आहे की ते राहुल गांधी यांच्याशी संपर्कात आहेत. आणि आता तरुणी विशेषतः त्यांच्याशी, तरुणींशी संवाद साधणार आहे. तरुण मुलींची सगळ्या त्यांच्या अडचणी, व्यथा हे राहुल गांधी चर्चा करणार आहेत. उत्साह आहे तरुणांच्या की सत्य आहे ते बोललं पाहिजे. मग त्याच्यासाठी आता मग निधी देणार, ग्रॅज्युएट करणाऱ्या मुलींना दर महिन्याला 2,000 देणार वगैरे वगैरे सगळं ठरवतील भारतीय जनता पक्षानं, निर्णय करतील. आता लाडक्या बहिणीची योजना वगैरे वगैरे सगळे आणले, ते यशस्वी झाले पण त्याच्यामध्ये. परंतु आत्ता वातावरणात हे तरुणींना सगळ्या एकत्र करायचं, हे राहुल गांधींचं धोरण हे अफलातूनच आहे. आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो, इकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नाही, देशाचं लक्ष आहे. अमित शहा सुद्धा या बाबतीत आता अतिशय लक्ष ठेवून आहे काय होणार आहे. कारण त्या जेनझीचे आंदोलन आपण कॉक्रोच झुरळ आंदोलन म्हणून बघितलं गेलं, पण बॅकफुटवर यायला लागलं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला ना. सत्य आहे ते सत्य आहे. मग ते कसं दुरुस्त करायचं, आता तरुणांना काय आमिष दाखवायची, हे आता चालू झाले भारतीय जनता पक्षाकडनं. आणि तरुण वर्ग आपला कसा होईल ह्याच्या मागं तेही लागलेले आहेत. परंतु राहुल गांधी मात्र त्यांचा झंझावात आता कसं रोखणार भारतीय जनता पक्ष, ह्याच्यासाठी आता त्यांच्या बैठका चालू आहेत. देवाभाऊंना त्या निमित्तानं कसं टार्गेट करायचं ह्याच्यासाठी सुद्धा आता अगदी जरांगे पाटील असतील, दिपके असतील, म्हणजे झेंझीचे सगळे तरुण वर्ग असेल, आणि मग त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे पण नेते राहुल गांधींना सहकार्य करायच्या मूडमध्ये आहेत, भूमिकेमध्ये आहेत. हे लपवून राहिलेलं नाही. आणि आता इथनं पुढच्या काळामध्ये जर का वातावरण असं बदलत गेलं तर राष्ट्रवादी अजितदादा गटात सुद्धा आता मतभेद चालू झालेले दिसतात. कोण कुणाकडे जातं ह्याच्यापेक्षा आता राहुल गांधींचं बोल आहे चला. आणि भाजपमध्ये ज्यांना आजपर्यंत बाजूला फेकलं गेलं आहे, जे निष्ठावंत आहेत, जे ज्यांची अवहेलना झाली आहे, ते सुद्धा एकत्र येत आहेत. आतनं राहुल गांधींच्या या दौऱ्याला भारतीय जनता पक्षामधले काही नाराज मंडळी साथ देताना दिसत आहेत असं आता बोललं जाते ना. आणि राहुल गांधी स्वतःच बोललेत, पंतप्रधानांच्या कार्यालयातूनच मला सगळी माहिती मिळते. म्हणजे काय चाललंय आता. मग तिथं जर का केंद्रात हे होतं तर राज्यातनं का जात नसेल, हा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे राजकारण आता चांगलं तापलेलं आहे. आणि राहुल गांधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये रोहित पवार वगैरे ह्या मंडळींनी, म्हणजे शरद पवारांचीच ताकद त्यांच्या पाठीशी आहे का, आता शरद पवार नक्की इंडियाला पाठिंबा देणार आहेत का, आता पक्षच विलीन करतायत राहुल, हा पण चर्चेचा विषय आहेच ना. मग अशा वेळेला जर का राहुल गांधींचा दौरा यशस्वी झाला, उत्साहानं सगळं भरून गेलं आणि वातावरणात बदल व्हायला लागला, तर हे देवाभाऊंना आव्हान ठरणार का. मग देवाभाऊंनाच हे आव्हान चालू आहे का. मग त्याच्यातले केंद्रातले सुद्धा भारतीय जनता पक्षाचे काही नेते मंडळी आहेत का, तावडेंचा सुद्धा उल्लेख होतोय. राजकारण मात्र विचित्र आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गटबाजी वाढते आहे.
आणि याचं आव्हान देवाभाऊंना आहे का? आता ते राहुल गांधींचा दौरा कितपत यशस्वी होतो त्याच्यावरनं राजकारण बघण्यासारखं असेल. पण काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण आहे आणि हे राष्ट्रवादी, अजितदादा, शरद पवार हे गट, त्यांच्यामधली नाराज मंडळी, काय झाले, सत्तेतनं काही मिळत नाही आहे. त्यामुळे आता खासदार आमदार सुद्धा आता टोकालाच जातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात. जे विरोधात आहे त्यांना निधीच दिला जात नाही, मग ते आता रस्त्यावरच येऊया असं सुद्धा होऊ शकतंय. वातावरण बदलतंय. बघूया राहुल गांधींना किती प्रतिसाद मिळतो. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.